नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. लोकशाही हा सिनेमा येत्या 9 फेब्रुवारीला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे. या निमित्ताने तेजश्री आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये. थँक्यू. कशी आहेस? मस्त मस्त छान. वर्षाची सुरुवात खरं तर गोड झाली आहे. पंचक हा सिनेमा रिलीज झाला आहे. त्याच्या पाठोपाठ आता फेब्रुवारी महिन्यात तुझा दुसरा सिनेमा आहे. मार्चमध्ये तिसरा, एप्रिलमध्ये चौथा, असं काही शेड्यूल आहे का? असं मी म्हणते खरं की पंचक तुम्हाला लागतं तेव्हा त्या 5 गोष्टी घडतात. सो जानेवारी महिन्यामध्ये पंचक सिनेमा आल्यानंतर 2024च्या जानेवारीतला हा पंचक सिनेमा आता पुढच्या वर्षभरात ह्या अख्ख्या वर्षात एक 5 सिनेमे अजून घेऊन येईल कदाचित. म्हणजे तेजश्रीचे खूप सारे प्रोजेक्ट्स लाईनअप असं म्हणायला हरकत नाही. क्या बात आहे. जेव्हा हा प्रोजेक्ट आला, हा सिनेमा तुझ्याकडे आला आणि कळलं की तुला ओव्हरऑल पॉलिटिकल अशी भूमिका साकारायची आहे, सो काय तुझ्या डोक्यात होतं नेमकं? नाही, खरं सांगू तर माझ्या डोक्यात मी काहीच ठेवलं नव्हतं. कारण की मला एक गोष्ट सांगण्यात आली होती की अचानक एक दिवस सकाळी उठली आणि तिला त्या पॉलिटिक्समध्ये ढकललं गेलं आहे, अशा पद्धतीची ती भूमिका असणार आहे. त्यामुळे मला सराईत पॉलिटिशियन दिसणं अपेक्षित नव्हतं या सिनेमासाठी. त्यामुळे काही वेगळे विचार न करता एक कोरी पाटी घेऊन दिग्दर्शकाला त्याचं काम माहिती आहे, त्याला ते अख्खा सिनेमा आपल्याला एक पहिलं नरेशन मिळतं तेव्हा कळतं की या डिरेक्टरला त्याचा अख्खा सिनेमा दिसतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावर त्याच्या त्या विजनवर विश्वास ठेवून पुढे जाणं हे कलाकारासाठी कधीतरी फायद्याचं असतं. आम्ही पोस्टरमध्ये तुझा लुक पाहिला तर तू हात जोडले आहेस, म्हणजे पब्लिक क्यूट अशी तुझी आता खूप अशी छान सोजवळ मुलगी आहे अशी एक भूमिका आहे. पण इथे कुठेतरी कणखर अशी भूमिका प्रेक्षकांसमोर येणार आहे. सो त्याच्याविषयी काय सांगशील? येस, कणखर भूमिका आहेच आणि कुठेतरी परिस्थितीने जे काही तिच्यावर ओढावलं गेलं आहे ना, त्या सगळ्याचं बॅगेज खांद्यावर घेऊन अख्खा सिनेमात वावरलेलं पात्र दिसणार आहे तुम्हाला. सो एक नेहमीपेक्षा वेगळं पात्र बघायला मिळणार आहे आणि आय एम एक्सायटेड. इरावती तर भेटणारच आहे ना, पण सध्या मुक्ता सगळीकडे गाजते. सो त्याच्याविषयी काय सांगशील? मुक्तावर लोक भरभरून प्रेम करतात आहे. मुक्ताविषयी काय सांगू, आता रात्री 8 वाजता ती येते तुम्हाला भेटायला. पण आता मुक्ता आली आहे इरावतीला भेटायला, त्यामुळे आपण इरावतीबद्दलच बोलूया. चालेल, जातात प्रेक्षकांना काय सांगशील सिनेमाविषयी? 9 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही साकारलेला हा लोकशाही सिनेमा तुमच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तो सिनेमा नक्की बघा आणि कसा वाटला हे आम्हाला सांगा. खूप खूप धन्यवाद आणि तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू.